वरती, कारण की दोन्ही संघ या टुर्नामेंटमध्ये एक एक मॅचेस जिंकलेले आहेत आणि इथून जर जो जिंकेल तो मात्र क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला विपुल घरत आणि टीम आता क्षेत्ररक्षण सजवून घ्या, सराव थांबवायचा आहे. त्याचबरोबर सरावलीच्या फलंदाजांना देखील मी विनंती करतोय की आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. आपण पाहत आहात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 पर्व पहिला आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय अतिशय सुंदर असं हे दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तर संपूर्ण फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय चिराग घरत, दीपेश घरत, जयेश घरत, अंकेश घरत, मितेश राऊत आणि चैतन्य घरत हे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. देखणं आयोजन आणि नियोजनबद्धता ही आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे आणि फलंदाजी करता आमंत्रित केलंय फ्रेंड्स सरावली या संघाला आणि फ्रेंड्स सरावली संघाकडनं 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतायत. मैदानाच्या दिशेने आता जात असताना एका बाजूला आपण पाहतोय सागर वडे ज्यांना मात्र मागील मॅच मध्ये अगदी चांगली सुरुवात करून दिली. तोच फलंदाज आपण पाहतोय शिल्लीदार फलंदाज म्हणून त्याची ओळख. पॉवर प्ले करता मात्र त्याला निवडलं गेलंय ॲज अन ओपनर म्हणून आणि त्याच्या समवेत अपकमिंग यंगस्टर आपण पाहतोय दिव्यांशू. चला जे प्रेक्षक वर्ग खेळाडू मैदानात जात आहेत लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर न जायचं आहे कारण की आता सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं शुभम घेऊन तयार ज्यानं मागील मॅच मध्ये काय कमालीची दर्जेदार गोलंदाजी केली आणि आपला दर्जा सिद्ध केला आणि तोच गोलंदाज तयार होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सागर वडे. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहत आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर शुभम. पहिला बॉल अतिशय वेगवान मारा इथे पाहायला मिळाला. 1 रन तिथे पंचांकडनं इशारा केलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. 1 रन इथे पाहायला मिळाली. मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर डिक्लेअर झोन हा विकेट किपरच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं शुभमने. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर पॉवर प्ले करता 2 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत. एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक हे आपल्याला पाहायला मिळत आहेत 38 सर्कलच्या बाहेर. 3 पॉवर प्लेची षटकं आहेत. पहिली 2 षटकं ही कंपल्सरी पॉवर प्ले. इथे मात्र फुल टॉस बॉल होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. किती धावा तिथे मिळालेल्या आहेत. 1 रन आणि तिसरं पॉवर प्लेचं षटक बॅटिंग पॉवर प्ले 5व्या किंवा 6व्या षटकामध्ये तुम्ही कधी घेऊ शकता. 5व्या षटकात जर तुम्ही घेतला नाही तर ऑटोमॅटिकली 6व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले हा ऍक्टिव्ह होईल. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती शुभम. शुभम टू सागर.
इथे मात्र अगदी चांगला बॉल, बॉडी बॅलन्स तिथे केली, फटक्याला खेळ जरूर, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बघा ज्या प्रकारची शुभमची गोलंदाजी होते त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण बेटेगाव संघानं लावलं गेलंय. विपुल घरत त्यांना आपण पाहतायत, क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. मागील मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बेटेगाव संघाला आणलं तर रुपेश आणि विपुल यांची नावं मात्र विसरून चालणार नाहीत. काय चांगलं जिद्दीचं क्रिकेट बेटेगावने आजच्या दिवसामध्ये खेळलंय, परंतु आता खरी कसोटी आहे. ओ हो वॉट बॉल, भन्नाट वेगांवरती स्वार होताना आपल्याला पाहायला मिळतं शुभम. पहिले 4 चेंडू जर आपण शुभमचे पाहिले तर वेगवेगळ्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी ही शुभमकडनं पाहायला मिळाली आणि ही खासियत या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. षटकातील 5वा बॉल ओव्हर द विकेटने शुभम घेऊन तयार. अगदी चांगला बॉल, त्याला मात्र दिशा दिली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतायत मागच्या बाजूला चेंडू गेलाय, 1 रन डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय, घोषांकित क्षेत्रात जातोय आणि एका धावेच्या साह्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4. 5 चेंडू झालेले आहेत, धाव संख्या धाव फलकावरती 4 झाले. पॉवर प्लेचं षटक अगदी संत पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर शुभमची होणारी सुंदर गोलंदाजी. अगदी चांगला फटका खेळलेला आहे, ऑन साइडला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या एका धावेच्या साह्याने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स सरावली संघाची धाव संख्या झालेली आहे बिनबाद 5. क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 मध्ये पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती निशांतची देखील गोलंदाजी मागील मॅच मध्ये आपण पाहिली तर उल्लेखनीय कामगिरी निशांतने देखील केली आहे, परंतु आता मात्र या 2 दिग्गज संघांमध्ये ही कडवी लढाई आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं 2रं षटक घेऊन गोलंदाज होतोय तयार निशांत गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने निशांत घेऊन तयार. पहिल्याच बॉलवरती व्ही फॅक्टर व्ही शेप मध्ये खेळलाय. व्हॉट अ शॉट बाय सागर, सिक्सर, षटकार. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला षटकाराच्या सहाय्याने. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 11 धावा. फुलरलेनचा मारा निशांतने केला आणि त्याला प्रत्युत्तर अगदी आपल्या विस्फोटक अंदाजामध्ये दिलं सागरने. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या 11 झालेली आहे. आता मात्र सागरला सूर गवसलाय, कारण की एकदा सागरची बॅट जर बोलू लागली तर त्याला थांबवणं अवघड आहे. आय थिंक मॅच बॉल आलाय. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. या 6 धावांनी 11 रन झालेत धाव फलकावरती. षटकातील 2रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निशांत टू सागर. पुन्हा एकदा चांगला बॉल, लो फुल टॉसचा चेंडू होता, त्याला मात्र चीप केलं अगदी मैदानी लगत. विपुल घरत तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बघा एक षटकार आला, त्यानंतर निशांतनं गोलंदाजीची शैली बदलली. षटकातील 3रा चेंडू, इथे मात्र स्विच खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय. शुभम चेंडू खाली येतोय, कुठलीही चुकी केली नाहीये. सागर गॉन बॅक टू दी डगआउट.
जे म्हणतात अति घाई संकटात नाही आणि तसंच सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक मोठा षटकार आला होता, बिग हिट आला होता, त्यानंतर कुठेतरी टेम्परामेंट बाळगणं गरजेचं होतं. टेम्परामेंट मात्र त्यानं बाळगलं नाही, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी चांगला झेल तिथे शुभमनं टिपला आणि जी विकेट बेटेगाव संघाला हवी होती आणि ती विकेट त्यांना मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहतोय, तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय दीपेश. बघा, क्रिकेटमध्ये आक्रमकता तुमच्याकडे असायला हवी, त्याच्यासोबत संयम हा देखील असणं तितकंच गरजेचं आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा निशांत तयार. अगदी चांगला बॉल, दीपेशने मात्र फेस केला. पहिला चेंडू हळवारपणे, ओ व्हॉट अ थ्रो, काय थ्रो केलाय, अगदी इंचाच्या फरकाने स्टंपच्या जवळनं हा चेंडू जातोय. निशांत देखील पाहत राहिले, अचंबित झाले, काय थ्रो केला. जर अशी फिल्डिंग तुमची असेल तर डेफिनेटली गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास वाढतो. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर व्हॉट अ कमबॅक, गुड कमबॅक पाहायला मिळते निशांतच्या माध्यमातून. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 12 धावा. षटकातील 5वा बॉल, अगदी चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आउटकट हा पाहायला मिळाला. विकेट किपर रुपेश घरत त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉटचे संकेत तिथे आलेले आहेत. धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 12 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर निशांत टू दिव्यांशू. पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल, यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बीट केले फलंदाजाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची इथे झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या फ्रेंड्स सरावली या संघाची झाली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 12. जर जो संघ जिंकेल त्याला क्वालिफाईडचं तिकीट जरूर मिळेल. तो कुठला संघ असेल, फ्रेंड्स सरावली का बेटेगाव, कारण की दोन्ही विजेत्यांमधील ही लढत, ही झुंज, हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं झालेली आहेत आणि दोन्ही षटकं अगदी चांगल्या प्रकारे बेटेगाव संघानं हाताळत. इकॉनॉमिकल गोलंदाजी ही बेटेगावकडनं पाहायला मिळते. एक नव्या रणनीतीनुसार आपण पाहतोय डावपेच आखले जात आहेत बेटेगावकडनं. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर विपुल. चला, जास्त वेळ तिथं बेटेगाव टीम घेऊ नका. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने विपुल घरत. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय मिड विकेट रिझनला. तिथे आपण पाहिलं तर 1 रन पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल बेटेगाव टीमचं, ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. अगदी चांगल्या माइंडसेटने हे क्रिकेट दोन्ही संघांकडनं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. दीपेशने देखील हळवारपणे चेंडूला खेळलं, 1 रन बनवली. इथे मात्र चांगला फटका खेळला, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे हाताला लागून मात्र आपण पाहतायत तर चेंडू जातोय. 2 रन अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने धाव संख्या आपण आता पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती विपुल. अगदी चांगला बॉल, खोलवर टप्प्यात टाकला हा चेंडू. हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फेक ही जरूर झाली आहे शुभमची, परंतु 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न, विकेट किपर एंडकडे थ्रो होतोय आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या फ्रेंड्स सरावली या संघाची झाली आहे 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. कॉलिंग करणं खूप गरजेचं आहे. इथे जर कॉलिंगचा अभाव झाला असता तर डेफिनेटली अजून एखादी विकेट सरावली संघाची गारद झाली असती, परंतु तसं झालं नाहीये. जे कॉलिंग झालं त्याला मात्र प्रत्युत्तर होकार दिला. दिव्यांशूने रन कंप्लीट केली. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा विपुल तयार. अगदी चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा ऑफ स्टंपला सोडून चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 17 धावा या धाव फलकावरती झाल्यात. आपण पाहत आहात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल होता, बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं जात आहे. 1 रन अर्जित केली गेली आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 18 धावा. षटकातील शेवटचा बॉल. 8 षटकांचे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि क्लास जो आहे तो क्रिकेटचा प्युअर आपल्याला पाहायला मिळतो आणि हे अपेक्षित आहे क्रिकेट. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे जरूर मिळेल आणि एका धावेच्या साहाय्याने षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे फ्रेंड्स सरावली या संघाची 1 गडी बाद 19. ड्रिंक्स ब्रेक होत असताना आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक मध्ये जर आपण पाहिलं 3 षटकांचा आढावा आपण घेऊया. पहिलं षटक हाताळलं तर शुभम यांनी काय कमालीची गोलंदाजी केली. 5 धावा त्या षटकामध्ये मोजल्या. त्यानंतर आपण पाहिलं निशांतला व्हॉट अ बॉलिंग, 7 रन देऊन 1 विकेट प्राप्त केली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत विपुल घरत यांना आपण पाहिलं. त्याने देखील गोलंदाजीतला क्लास दाखवला. फक्त 6 धावा त्याने देखील तिसऱ्या षटकामध्ये मोजल्या आणि पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर फ्रेंड्स सरावलीच्या फलंदाजांवरती मात्र अंकुश मिळवलाय तो बेटेगावच्या गोलंदाजांनी. अगदी अचूक टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी बेटेगावच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर शुभम. अतिशय सुंदर असं वाखाणण्याजोगं हे आयोजन आणि नियोजनबद्धता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेनंतर मार्च महिन्यामध्ये देखील या स्पर्धेवरती क्रिकेट आपल्या या मैदानावरती आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल. धर्मवीर चषक 21, 22 आणि 23 मार्च या 3 दिवसामध्ये अंडरआर्म क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. षटकातील पहिलाच बॉल. पंचांकडे मात्र दाद मागितली आहे. विथ द बॅट इथे मात्र आपण पाहतोय तर ही धाव येताना आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी शांतपणे सरावली संघ बॅटिंग करताना दिसतोय कारण की अपेक्षा आहे की जास्तीत जास्त धावसंख्येची. परंतु या मैदानावरती खासियत आपण पाहतोय तर लोवेस्ट टोटल देखील मॅचेस खूप रंगतदार पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा प्रत्यय सकाळी आपण पाहिला. फुलटॉस बॉल अगदी गॅपमध्ये खेळलेला आहे. चांगले एफर्ट्स निशांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. वॉर्ड फील्डिंग क्लास, ॲथलेटिक वर्क चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. इथे काय होत आहे, चुकीच्या एंडला फेकी केली. चुकीच्या एंडला फेकी केली आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय सिंगलला डबल, डबलला ट्रिपल. दोन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 23 रन्स ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर 3 धावा या पाहायला मिळाला. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत लुजर ऑफ मॅच 1 वर्सेस लुजर ऑफ मॅच 2 म्हणजेच साईनगर दांडी बी वर्सेस श्री चिंचोवा आलेवाडी. या 2 संघांमध्ये लढत ही आपल्याला यापुढील पाहायला मिळणार आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार शुभम. अगदी चांगला बॉल पायावरती आदळताना आपण पाहतोय. इथून मात्र तुम्हाला चेंडूच्या मेरिटवरती खेळावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी केली आहे, खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय शुभमने. जबरदस्त टप्पा योग्य आहे, दिशा योग्य आहे, वेग देखील योग्य आहे आणि या तिन्ही गोष्टींचं जर तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही एक चांगली गोलंदाज म्हणून ओळखले जाल. पाहूया षटकातील पुढचा बॉल शुभमचा.
अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र पिक केलं, ओळखलं, फलंदाजांनी खेळून काढले. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण पाहिलं तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 24 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुढील बॉल अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय. येस, 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. मस्ट निडेड बाउंड्री इथे पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आला, त्यानंतर बराच वेळ सिंगल आणि डबलचा खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर चौकार जो आहे तो पाहायला मिळाला. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 28 धावा. 28 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिव्यांशू जर आपण पाहतोय तर सलामीला दाखल झाले, त्यानंतर एक चांगला स्टँड दिव्यांशूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतायत. 28 रन झाले धाव फलकावरती. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती शुभम. 9 धावा आतापर्यंत शुभमने या षटकामध्ये मोजलेत. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू. शुभम टू दिव्यांशू. अगदी चांगला बॉल, त्याला मात्र खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी आणि इथे आपण पाहतोय तर सिंगल मिळेल आणि या सिंगल नंतर षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 29 रन्स ऑन द बोर्ड. निलेश स्मृती चषक 2025 मध्ये इथे जर आपण पाहिलं तर पहिली 4 षटकं झालेली आहेत आणि या 4 षटकांच्या चारही षटकांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी ही राहिली आहे बेटेगाव संघाची. 4 षटकांच्या खेळानंतर 29 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालेले आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर रुपेश घरत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे रुपेश यांची, फलंदाजी देखील चांगली राहिली आहे आणि तेच पुन्हा एकदा येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती रुपेश. पहिलाच बॉल टप्प्या पडल्यानंतर आपण पाहिलं तर आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. अंपायर मात्र थोडक्यात बचावले. इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. 2 फलंदाजांच्या माध्यमातून आता काहीतरी चर्चा झाली आहे. आता त्या चर्चेमधून निष्पन्न होईल काय ते पुढील बॉलवरती आपण पाहूया. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रुपेश. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला प्रत्युत्तर दिले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. प्रयत्न असफल. चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. येतोय चौकार. पूल पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या आपण आता पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा. 2 चेंडू झाले आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती रुपेश. पहिला बॉल डॉट जरूर आला. त्यानंतर त्या चेंडूचं परीक्षण मला वाटतं दिव्यांशूने केलं. आखूड टप्प्याचा बॉल होता, गती परिवर्तन केली आणि त्याचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं चौकाराच्या स्वरूपात. षटकातील तिसरा बॉल डाऊन द ट्रॅक खेळलं जरूर. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. 1 धाव परिपूर्ण केली.
आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होत आहे तयार. गोलंदाजी मार्कवरती रुपेश. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, त्याला प्रत्युत्तर दिले. व्हॉट अ शॉट इन टू द गॅप. सिक्सर, षटकार, फ्लॅग सिक्स. सरावली या संघाची झाली आहे धाव फलकावरती 40. एका क्षणाला आपण पाहिलं तर कुठेतरी धावा या कमी जमत होत्या, परंतु या षटकामध्ये दीपेशची बॅट चांगल्या प्रकारे बोलू लागली आहे. इथे मात्र फुलटॉस बॉल होता, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. सिंगल रन तिथे पाहायला मिळते, कारण की दोन्ही फलंदाज जाणून आहेत की शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला क्रीजवरती उभं राहणं गरजेचं आहे, कारण की विकेट टाकली तर इथे मात्र नवीन येणाऱ्या फलंदाजावरती दडपण निर्माण होऊ शकतं. 41 रन धाव फलकावरती झाले. षटकातील शेवटचा बॉल रुपेश घरात घेऊन तयार. इथे मात्र हेलिकॉप्टर जरूर खेळला आहे. लँड होईल का? यस, लँड झालंय मैदानाच्या बाहेर. षटकार, 6 धावा. माध्यमातून पाहायला मिळते 5 षटक झालेले आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड सरावली या संघाची धाव फलकावरती झाली आहे 47. 6वं षटक हाताळणीकरता आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले. बघा 1 ते 5 मध्ये जर तुम्ही घेतलं नाही तर ऑटोमॅटिकली 6व्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले हा ऍक्टिव्ह होतो. सहावं षटक हाताळण्याकरता बॅटिंग पॉवर प्लेचं निशांत घरत येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या अगोदर निशांतचं षटक आपण पाहिलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, 7 धावा मोजल्या होत्या, 1 विकेट देखील प्राप्त केली होती आणि तेच निशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निशांत. इथे मात्र चांगला फटका रिकाम्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. चौकार, 4 धावा. आखूट टप्प्याचा बॉल होता. फलंदाज दीपेशकडे बराच वेळ होता आणि त्यांना चेंडूला खेळलं कव्हर क्षेत्रामध्ये आणि या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झाली आहे 51. षटकातील पुढचा बॉल अगदी वेगामध्ये बॅट फिरवली होती, परंतु थोड उत्तर मात्र निशांतने देखील दिलं. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. अगदी चांगलं रंजक घडामोडी या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाजांचा बोलबाला. 4थ्या षटकामध्ये थोडंसं शुभम एक्सपेन्सिव्ह ठरले आणि 5वं षटक जे हवं होतं तेच आपल्याला पाहायला मिळालं रुपेशांचं. यावेळेला मात्र चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये खेळलेला आहे आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार.
त्यानंतर निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर अजून एक तिसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळालाय. म्हणजे एका इंटरव्हल ब्रेक नंतर चौकारांची मालिका दीपेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 55, 55 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा निशांत तयार ओव्हर द विकेटने. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू त्याला मात्र दिशा दिली मनगटाच्या सहाय्याने. अगदी चांगली फेकी डायरेक्ट हिट रनआउटच्या माध्यमातून दीपेश गॉन बॅक टू द डगआउट. थँक्यू. एक चांगली खेळी इथे मात्र संपुष्टात आली. काय चांगली बॅटिंग दीपेशची पाहायला मिळाली. बारा बॉलमध्ये 20 धावांची बहुमूल्य खेळी ही मात्र दीपेशची पाहायला मिळाली. दीपेशची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे चिन्मय. हा देखील एक पॉवर पॅक पॉवरफुल फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो मात्र आपण पाहतात नव्याने दाखल झालाय. फुल टॉस बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. चांगली फेकी आणि इथे आपण पाहतोय चुकीचं कॉलिंग. दिव्यांशू गॉन बॅक टू दी पवेलियन. इथे जर आपण पाहिलं रनआउटच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळाली. एक धाव घेतली होती. दुसरी धाव घेण्याचा मोह मात्र त्यांना आवडता आला नाही आणि त्याचंच रूपांतरण रनआउटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धाव संख्या आपण पाहिली तर आता झाली आहे धाव फलकावर 56 धावा विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिला गडी बाद 11 या धावसंख्येवरती झाला. त्यानंतर एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसरा गडी बाद झाला 55 या धावसंख्येवरती आणि तिसरा गडी बाद झाला 56 या धावसंख्येवर. असे 3 गडी बाद झालेत फ्रेंड्स सरावली या संघाचे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती निशांत. अगदी चांगला बॉल होता. 22च्या संख्येत पंचांकडनं आले आणि या 22च्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 57 धावा. षटकाची देखील इथे झालेली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती 57 झाले. अजूनही 2 षटकं बाकी आहेत या सत्रातील. आता या 2 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. चला एक घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा येऊया फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 मध्ये. चला बेटेगाव टीम जास्त वेळ घेऊ नका. शेवटची 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत हे षटक संपूर्ण करण्याकरता. कारण की अगोदर आम्ही तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचे नियम हे सांगितले होते. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं हाताळायची आहेत आणि 7वं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर विपुल. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. या अगोदरचं विपुलचं षटक आपण पाहिलं होतं तर विपुलच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा त्यानं मोजल्या होत्या आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल घेऊन. ते पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न फटका फसतोय. गोलंदाज C&B च्या भूमिकेत कॉट अँड बॉलच्या भूमिकेमध्ये दिसले परंतु कॉन्सन्ट्रेशन खसलं गेलं गोलंदाजाचं आणि अगदी एक साधा सोपा झेल विपुलकडनं सुटला गेलाय. हास्याचा कॅच सोडला. इथून जर रौद्र रूप हास्याने धारण केलं तर डेफिनेटली धावा या मोठ्या प्रमाणामध्ये जमल्या जातील सरावलीसाठी. कारण की एखाद्या फलंदाजाचा झेल ज्यावेळेला सुटला जातो त्यानंतर त्याचं रूपांतरण मोठ्या खेळीमध्ये होतं. हे सातत्यानं आपल्याला क्रिकेटने दाखवलंय. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज विपुल तयार. इथे मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आहेत. वाईटचा सिग्नल आलेला आहे आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 58. बॅटिंग कार्ड जर आपण पाहिलं सागरच्या बॅटमधनं 9 पाहिल्या. त्यानंतर दिव्यांशूने एक चांगला स्टँड 27 धावांचा दिला. दीपेशच्या बॅटमधनं 20 आपण पाहिल्यात.
आता ही जोडी किती धावा जमवेल. अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहतोय. तर धावसंख्या आता झाली आहे 59, 59 रन्स ऑन द बोर्ड. बघा दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर चर्चा करून खेळतात. शेवटच्या ओव्हरपर्यंत उभं राहायचं आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. कारण की समोरचा संघ बेटेगावचा आपण पाहिलं तर त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप मोठा आहे आणि यजमान संघाचा विचार हाच असावा की आम्हाला आजच्या दिवसात क्वालिफाय व्हायचं आहे. चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. आता पाहूया विपुल कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. षटकातील पुढील बॉल. अगदी चांगला बॉल होता. लो फुटॉस चेंडू होता. हळवारपणे ढकलून काढलं. या चेंडूला मिड ऑन रिझन मध्ये निशांत तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. कौतुक करेन मी बेटेगाव टीमचं. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं त्या प्रकारची गोलंदाजी होते. त्या मागचं कारण जर आपण पाहिलं तर 3 मास्टरमाइंड प्लेयर्स या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विपुल गरत, निशांत गरत आणि रुपेश गरत बिहाइंड द स्टंप ॲज अन कीपर म्हणून त्यांना आपण पाहतोय. कर्णधार तोच असतो जो तुमच्या सर्व 11 खेळाडूंना सोबत घेऊन चालत असतो आणि ते चांगलं टीम वर्क बेटेगावकडनं पाहायला मिळत आहे. आखूड टप्प्याचा बॉल त्याला मात्र दिशा दिली. ऑन साइडला षटकार 6 धावा. प्रयत्न अगदी सपशेल फेल ठरला विपुलचा. स्लोवर 1चा चेंडू होता आणि त्याला मात्र आपल्या अंदाजामध्ये हास्याने षटकाराच्या रूपात उत्तर दिलं. 66 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील 5वा चेंडू राऊंड द विकेटने विपुल घेऊन तयार. अगदी चांगला बॉल होता. त्याला मात्र खेळून काढल्या चेंडूला मिड ऑफ रिझन मध्ये. अगदी चांगली फेकी. बघा शुभमचं एक खास मी पाहिलंय क्षेत्ररक्षण करताना जसा चेंडू त्यांच्याकडे जातो अगदी तयारीमध्ये असता चेंडूला अडवायचा आणि चेंडूला त्वरित फेकायचं. आणि ही जिद्द तुमच्याकडे असायला हवी. नाहीतर काही खेळाडूंना आपण पाहतो सरावाच्या वेळेला जेव्हा मैदानावरती येतात फक्त बॉल घ्यायचा, बॉलिंग टाकायची, त्यानंतर बॅटिंग करायची आणि बॉलिंग बॅटिंग झाली का मोबाईलवरती उभं राहायचं. परंतु जेव्हा तुम्ही 100% द्याल क्रिकेटकडे लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून ओळखले जाल आणि तेच शुभमकडनं त्याचा सराव देखील पक्का आहे. तो डेफिनेटली दाखवतोय मैदानात. षटकातील पुढचा बॉल. अगदी चांगला बॉल. अगदी चांगला बॉल. ब्युटिफुल बॉलिंग. या डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय फ्रेंड्स सरावली या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 67-67. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस होणार आहे साईनगर दांडी बी विरुद्ध श्री चिंचोबा आलेवाडी. लुजर ऑफ मॅच 1 वर्सेस लुजर ऑफ मॅच 2. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉस करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती रुपेश. धाव संख्या जर आपण आता पाहिली आहे तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 67-67. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता रुपेश सज्ज झालेत. या अगोदरचं षटक रुपेश यांचं आपण पाहिलं तर एक्सपेन्सिव्ह ठरले होते. 18 धावा त्यांच्या षटकात मोजल्या होत्या. आता जबाबदारी दिली आहे स्लॉक षटक हाताळण्याची. शेवटचं आणि अंतिम षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. लेफ्ट हँडेड बॅटर हास्याला आपण पाहतोय. कमी वेळात मात्र या खेळाडूंना खूप चांगला खेळ दाखवला आणि त्याच्याचमुळे या संघामध्ये त्याची वर्णी लागली. षटकातील पहिला बॉल राऊंड द विकेटने. आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅटवरती प्रॉपरली आला नाही. फिल्डरने मात्र ते साध्य केलं. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. हास्य गॉन बॅक टू द पवेलियन. आखूड टप्प्याचा बॉल होता. प्रॉपरली बॅटवरती आला नाही. फक्त एलिव्हेट केलं, एलिव्हेशन दिलं आणि ते दिलं देखील फिल्डरच्या हातामध्ये. अगदी चांगला असा झेल टिपला.
अभिजित तिथे होते. अतिशय चांगला झेल अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. या अगोदर देखील मी उल्लेख केला की पेटेगाव टीमच्या फिल्डरचं देखील कौतुक करायला हवं, कारण की गोलंदाजानंतर जबाबदारी वाढते ती फिल्डरची. गोलंदाज त्यांच्या परीने चांगली गोलंदाजी करतात, परंतु फिल्डर वाखाणण्याजोगं. आउटस्टँडिंग फिल्डिंग. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रुपेश. नव्यानं फलंदाज आपण पाहतोय दाखल झालाय. अंकेश घरत. इथे मात्र चांगला फटका पुन्हा एकदा अभिजितच्या दिशेने, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि त्याच कारण आपण पाहतोय चौकार. 4 धावा. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहिली तर फ्रेंड्स सरावली या संघाची धाव फलकावरती 71. आजच्या दिवसामध्ये हायेस्ट टोटल 76 आपण फ्रेंड्स सरावलीच्या नावे पाहतोय आणि सध्या तरी आपण पाहतोय 71 धावा झालेल्या धाव फलकावर. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा रुपेश तयार. इथे मात्र चांगला फटका. फिल्डर तिथे आहेत. येस, अगदी चांगला असा झेल टिपलाय. अंकेश गॉन बॅक टू दी पवेलियन. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळाली, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर ही केलेली विकेट. आज 99 मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय भूषण बाहुबली ऑफ सरावली, ज्याचा खेळ मात्र वृद्धिंगत होताना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलाय. आता या शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. आता या 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल सद्यस्थितीला आपण पाहतोय 71 रन झालेले आहेत धाव फलकावर. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होत आहे तयार. गोलंदाजी मार्कवरती रुपेश घरत. अगदी चांगला बॉल होता. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, त्याला मात्र मनगटाच्या साहाय्याने खवून काढलाय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी आणि या एका धावेने आपण पाहतो तर धावसंख्या आता झाली आहे 72. 72. आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. आता या शेवटच्या 2 चेंडूंवरती किती धावा या जमवल्या जातील. षटकातील 5वा बॉल. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळलेला आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि पाहता पाहता इथे आपण पाहतोय काय झालंय तर रनआउटच्या माध्यमातून अजून एक विकेट गेली आहे. नव्याण्णव मैदानाच्या दिशेने दाखल. शेवटचा बॉल आता या सत्रातील. चांगली गोलंदाजी हाताळली आहे रुपेश घरत यांनी या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला. फिल्डर तिथे होते. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालेलं आहे पतन आणि या विकेटने आपण पाहतोय तर सत्राची समाप्ती झाली आहे. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती झाली 73-74 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या. साईनगर दांडी बी संघाचा कर्णधार आणि श्री चिंचोबा आलेवाडी संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्याकरता त्वरित यायचा आहे. चला राहुल या लवकर.
8 षटकं झालेली आहेत. 8 षटकानंतर आपण पाहिलं तर 73 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. 74 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. चला, दोन्ही संघाचे कर्णधार एकच सूचना वारंवार करावी लागते. चला, आपण नाणेफेकीचा कौल करतोय. या मनोजी घरात फ्रेंड संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि DAE म्हणजे TAPS BRCचे जेवढे प्लॅन आहेत तिकडे देखील अष्टपैलू क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. यावर्षीच्या 50+ मोठ्या मॅचेस झाल्या. लेदरच्या चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. सामना हॅलो टॉस होताना आपण पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार हे आपल्याला समोरासमोर दिसत आहेत. एका बाजूला श्री चिंचोबा आलेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय साईनगर दांडेबी. मनोज घरत त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन तिथे करीत आहोत. कॉइन स्पिन तिथे होताना आपण पाहताय टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे साईनगर दांडेबी या संघानं. आणि जशी दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होईल, आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये होईल फेरबदल. आपण ऐकणार आहात दीपकजी संखे यांचा आवाज. धन्यवाद. ओपनिंगची जोडी तुम्हाला बघायला मिळेल. एका साईड सागर आणि एका साईड सर्वेश नावाची जोडी. अपकमिंग यंगस्टर ज्यांच्याकडे पाहिलं जातं, खरोखर चांगला खेळ करतात. आपण यांना पाहिलं सकाळच्या सत्रात देखील चांगली बॅटिंग बघायला मिळाली. पण ज्यापर्यंत दांडी आणि बेटेगावचा सामना झाला, 49 धावा विजयासाठी कर शेवटच्या चेंडूवर 2 धावाची गरज असताना विपुलनं मारलेला षटकार त्या सामन्याचे वैशिष्ट्य बघितलं. इथे बघा मैदानाच्या आतमध्ये 74 धावा विजयासाठी करायचे. पहिला विजय संपादन केला. दुसरा सामना आपण बघत आहात. दोन्ही संघांनी पहिला सामना आपण जिंकला. यातील विजेता संघ हा क्वालिफाईंग पहिले सुपर 8 मध्ये संघ तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो याच्यात अंकित नावाचा गोलंदाज. सर्व्हिस स्ट्राईक आहे, सर्व्हिस न सागर आणि सर्व्हिस नॉन स्ट्राईकला. जाऊया पहिल्या षटकाला. पहिला चेंडू हाताळताना अंकित नावाचा एक अष्टपैलू खेळाडू, एक चांगला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पहिला चेंडू यॉर्कर लेनच्या सरळ जातो. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. तिकडे डिक्लेअर नाही आहे बॅट्समन, लक्षात ठेवा. 1D लिहिलं ना, 1D तिथे डिक्लेअर असं 1 रन डिक्लेअर असं इंग्लिशमध्ये लिहिलं गेलं 1D. कारण सध्या सेमी इंग्लिशचं फॅड आला. इंग्लिश शिकल्यामुळे प्रत्येकाने यायलाच पाहिजे, कारण मोबाईलमध्ये इंग्लिशचं स्पीचर जास्त असतात. म्हणून तुम्हाला डिक्लेअर झोनमध्ये बघायला म्हणजे आमचे सुरेश काका ही स्पर्धा असते म्हणजे तन मन धन संपूर्ण मैदानावर ठेवायचं
घरामध्ये तुम्ही जेवून घ्या, मी संध्याकाळी येतो, आपण एकत्र जेवूया. संध्याकाळचं जेवण असं मानणार आमचे सुरेश काका. फुटला गेलाय, चांगल्या पद्धतीने खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्रशास्त्र डिपेश येईपर्यंत 2 धावा ह्या आरामात पूर्ण बघायला मिळतात. कारण लॉंग ऑफ 4 डायरेक्ट तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर धावत आहेत. फील्ड एंड थ्रो करेपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये जमा होत आहेत. 3 धावा होत आहेत. पहिले 2 षटक पॉवर प्ले, 5वं आणि 6वं षटक बॅटमन चॉईस घ्यायचं की नाही घ्यायचं तुमच्यावर आहे. नाही घेतलं 5वं तर 6वं कंपल्सरी बघायला मिळेल. सरळ चेंडू टळवलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावर, स्ट्रेट ड्राईव्ह, 4 धावा, खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळते. तर निश्चितच लग्न ह्या मैदानावर देखील केली जातात. त्याच्यामुळे मैदानाच्या झाडांना फुलांना अशी गाणी ऐकण्याची सवय लागलाय, ती जवळ नये म्हणून बघायला मिळते. साईड डीजे चेंडू टटवलाय, सरळ जात आऊट असतो. बार लोवाच्या डोक्यावर 6 धावा, खणखणीत षटकार. मी म्हटलं ना की हे 2 फलंदाज आहे. अक्कमी यंग टॅलेंट का म्हटलं, कारण बेटेगावचा संघ हा देखील एक चांगला परिपक्व संघ होताना आपण बघलात. आता झालेला नुकत्या लाखमुळेच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाला, पण जो खेळ त्याने केला तो नावा लोकांना असायला पाहिजे. 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी कुणबी समाज आपल्याला एकत्र बघायला मिळतात. नेहमीच आपलं सातत्यपूर्ण कुणबी समाजाच्या मॅचेस असतात, त्या 2 हात करताना दोन्ही शेजारी संघ. पण उगवत्या पक्षाला आपण बघतात की उगवता सूर्याचा देश आपण जपानला म्हणतो, तशा पद्धतीने यंग अपकमिंग टुर्नामेंट नवीन खेळाडू या दोन्ही संघातून पाहायला मिळतात. फरकात धावसंख्या लागल्या ती 13. सिंगल, डबल, चौकार, षटकार, काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. पॉवर प्लेमध्ये यथेच्छ बाकी पॉवर प्लेचा फायदा उचलताना बघायला मिळतोय. बॅट चेंज घेतलाय, चेंडू जातो इथे वनडी, एकच धाव बघायला मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये जाते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 14 धावा. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 73 धावा झाल्या. 74 धावा विजयासाठी करायची चांगली सुरुवात आता मी तुम्हाला बघायला मिळते. निश्चित ते म्हणजे सागर आणि सुरेश. आता बाकी सागर स्ट्राईकला आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. या षटकातला शेवटचा चेंडू हाताळताना हो विकेट किपरची एवढा जोरात चेंडू जातो की त्यांना झुकताच येत नाही ऑफ साईड लेग स्टाईलला. कारण विकेट किपर म्हटलं की दोन्ही साईडला फ्लेक्झिबिलिटी दाखवायला पाहिजे. इथे बाकी षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झालाय बिनबाद 15 बेटेगाव संघ. दुसरे षटक तुम्हाला बघायला मिळतो. अक्षय नावाचा गोलंदाज ज्याने काय अफसुटले 12 चेंडू 19 धावा असताना 7वं षटक श्री चिंचोबा आलेवाडी संघावर फक्त 3 धावा देण्याचं षटक टाकलं आणि तिथे बाकी खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी बघायला मिळाली. पहिलं षटक टाकलं, अंकेशाने 15 धावा दिल्यात. आता बघूया पाचारण केलं जातं अक्षयानं. हा देखील एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्यपूर्ण फ्रेंड सर्व संघाची सेवा करत आपण बघितलंय. आता बाकी स्ट्राईकवर तुम्हाला बघायला मिळतं सागर. गुड बॉलिंग. चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतो. चेंडू खेळायचा ऑन साईडला बॅटची एज घेऊन जातो विकेट किपरच्या हातामध्ये. जिथे चिन्मय नावाचा यक्षरक्षक तुम्हाला बघायला मिळतोय. आपण बघत आहात फ्रेंड क्रिकेट क्लब सरावले आयोजित निलेश स्मृती चषक. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू इथे बघा चेंडू दिला जातो वाईड. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 16 धावा. सेकंड पॉवर प्ले, दुसऱ्या षटकाला पॉवर प्ले. इथे बाकी जाते 1 धाव बघायला मिळते. 1 धावांची धावसंख्या होती ती 17. गुड बॉलिंग, खूप चांगला प्रयत्न. लाईन अँड लेंथ अचूक टप्प्याचा मारा तुम्हाला बघायला मिळतो. इकॉनॉमिकली गोलंदाजी कशी करावी, कमी धावा देताना कशा संघाची धावसंख्या पुढच्याची कशी वाढवावी, अशा पद्धतीचा भेदक मारा हा तुम्हाला अंकेश या खेळाडूकडून बघायला मिळतो. पुन्हा एकदा राईट आर्म विकेट मारा करतायत. चेंडू टटवला हवेमध्ये. इथे बाकी डिफेन्स चेंडूच्या पाठीमागे जातोय.
अप्रतिम झेल आणि मोठ्या गडी तंबूत पडतोय. बाद होतोय तो सर्वेश, गोलंदाज होते अंकेश आणि झेल पकडण्याचे लॉंग ऑफ दीपेश आणि तशा पद्धतीने पहिल्या गडी तंबूत पडतोय 17 या धावसंख्येवरती. चला आता बाकी शुभ बघा, दॅट्स ॲक्युरेसी बघा. अशा पद्धतीने तुम्ही अक्रॉस व्हायला पाहिजे. मैदानाच्या पॉवर सर्कल तर नका पडायचे, पुढे थोडे जाऊन बाउंड्रीच्या आतमध्ये बघायला पाहिजे. ही शिस्त आणि बेटेगाव एक चांगला आयोजक आहे, सरवले आयोजक आहेत, त्यांच्याकडनं त्या अपेक्षा आम्ही बाळगतच असतोय. यानंतर बाकी तुम्हाला दांडी संघ डिसिजन द्या, काय घेतलाय दांडी संघ? आलेवडी दांडी दोघं बसले. दांडी संघ टॉस विन आहेत, आपला डिसिजन कळवा आम्हाला. फील्डिंग घेतलाय, ओके. चला दांडी संघाने फील्डिंग घेतलं. आलेवडी संघ हा तुम्ही त्या दोन्ही संघ हातातले सामने हरलेत. कोणीतरी चुकचुक होते आणि तो बघायला मिळाले. अप्रतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन, एक रुबाबदार देखणा क्रिकेट सोहळा तुम्हाला बघायला मिळतोय. 16 संघाचा संग्राम इथे पाहायला मिळतोय आणि पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यामध्ये अशी स्पर्धा आपण बघत आहात. काय गोलंदाजी बघायला मिळते. ताशी 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी टाकत असताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पूर्ण खांद्याचा उपयोग करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत फरक धावसंख्या लागल्या ती 17 धावा या षटकात दिल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. वाटता बॉलिंग, काय दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. काय क्लास बघायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी, फलंदाजाला जखडून कसं ठेवायचं, ही गोलंदाजी तुम्हाला अक्षयाच्याकडनं बघायला मिळते. कारण पहिल्या सामन्यामध्ये 12 चेंडू 39 धावा असताना सामना कुठे झुकला जाईल अक्षरचा सामना तो होता श्री चिंचोबा आलेवडी संघ. पण तिथे बाकी 7व्या षटकामध्ये 3 धावा दिल्या आणि सामन्याला कलाट नाही. तशाच पद्धतीचे पहिल्या षटकात 15 धावा दिल्यानं कमबॅक करणे गरजेचं होतं आणि इथे बाकी चांगली गोलंदाजी करत असताना तुम्हाला अंकेश नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. अक्षय माफ करा, इथे बाकी ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. मोठा थोडीशी प्लंबिंग होते, चान्स होता धावबादचा, पण इथे बाकी फील्डिंग करू शकलेला नाही आणि हा खेळ तुम्हाला बघायला मिळाला. कुंजल नावाचा खेळाडू. इथे बाकी षटक सोबत 2 आणि फरक धावसंख्या 18. पुन्हा एकदा 3 धावाचं षटक टाकताना आपण बघत आहात ते अंकेश नावाच्या गोलंदाजाला, अक्षय नावाच्या गोलंदाजाला. षटक सोबत पॉवर प्लेचे 2. आता बाकी कोणाला 5 रन करता पाहिजे. 2 षटकं 18 धावा, 1 गडी बाद बेटेगाव संघ. निकिता अतेज राऊत पाचारण केलं जातं. 2 षटकं 18 धावा, पहिल्या षटकात 15 धावा निघाल्यानंतर बाकी दुसऱ्या षटकात 3च धावा आल्यात. चला घाई करा. अतेज राईटा मोड विकेट मारा करतोय. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तर शुभम. पाच सरचं कॉम्बिनेशन पाहिजेच. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला की नवोदित खेळाडू बरेच बघायला मिळतात. डायरेक्ट बाउंड्रीवर जाणे मोठा थांबला तुम्हाला बघायला मिळतोय. अतेज मदन राऊत शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, गुड किपिंग. कारण पाठीमागे किपिंग करायची तेवढा एंडू वेगाने येतो ना, पडल्यानंतर जसा रॉकेट लॉन्चर प्रमाणे निघितला जातो. AK-47च्या गोळ्या जशा सुटतात तशा पद्धतीची गोलंदाजी इकडे होतो आणि चेंडू पडल्यानंतर अधिक वेगाने येतो. आपण म्हणतात हा काय किपिंग होतो, खरोखर जो जिथे थांबतो त्याला कळते की माझी परिस्थिती काय असते. मोठा फटका बघायला मिळतो, सरळ जातो स्टेट षटकार साईडच्या डोक्यावरनं. कॅमेराच्या डोक्याला दस्तकला मस्तक देताना बघायला मिळतो. 6 धावा, खणखणीत षटकार.
काय गाणं लावलं, ॲटम कोणाला घाबरत नाही, गाडीवर डबल सीट बसायचं, ओढणी लपेटायची आणि सुसाट पळायचं. ओहो पुढे सरसावले, अचूक टप्पा बघायला मिळतोय. आता बाकी तुम्हाला 33 चेंडू आणि 74 धावा विजयासाठी करायचे. अतिशय मोठी रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळतो. 33 चेंडू 50 धावाची आवश्यकता. इथे जर आपण बघितलं जो संघ विजय होईल तो बाकी सुपर 8ला पहिला संघ आजच्या दिवसातला आपल्याला बघायला मिळेल. चला प्रत्येक चेंडूशी आपण हे वाद घालू नका. तुम्ही पुढे सरसावलेत प्लीज. अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. खूप सुंदर आयोजन आणि इकडे वेगळेपणा, प्रत्येक वर्षी वेगवेगळेपणा बघायला. गत वर्षी सुंदर मोठी स्पर्धा, प्रत्येक कोणी 6 षटकाचे सामने खेळलेले नाही. ही मोठी स्पर्धा. यावेळेला बाकी वेगळं मानांक 2 चेंडू 8 षटकं. चेंडू रटवला आहे पण यावेळेला बाकी फील्ड सेटलमेंट केला. इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतो हा फलंदाज, डावखुरा फलंदाज. हास्य बघायला मिळतोय. घरातल्या ओट्यावर हसायचं आणि पटकन मैदानात यायचं म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं. याच बाजूलाच त्यांचं घर आहे. त्यांचे वडील देखील एक चांगले क्रिकेटपटू होते. 8 षटक्यामध्ये आशागड वगैरे आपण गेले तर बघायला मिळतं. डहाणू पट्ट्यातून पालघरच्या पट्ट्यामध्ये बाकी होत नाही. आणि मोठी टुर्नामेंट, ह्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. एक बॅटिंग पॉवर प्ले वापरला गेला, 2 चेंडू वापरण्याचा एक मोठा पराक्रम. पहिल्या कानाखाली पडल्यानंतर इकडे बाकी सुंदर गोलंदाजी करताना ऑफस्टनच्या बाहेरचा चेंडू इथे बाहेर दिला गेला. धावसंख्या 1 म्हणून धावसंख्या होती ती 26 धावा. 74 धावा विजयासाठी करायचे. 30 षटक मार्गस्थ. एक गडी तंबूत परतला आणि बाद झाला तो सर्वेश नावाचा खेळाडू. 13 धावा काढून सर्वेश बाद झाला. हो गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. कानमंत्र दिलं गेलं आणि त्या कानमंत्राचा पुरेपूर फायदा उचलताना रायझिंग डिलेवारी गुड लॉस स्पॉटवर चेंडू उठताना बघायला मिळतोय. सागरला काहीतरी कानमंत्र देताना शुभम बघायला मिळेल. या षटकाचा शेवटचा चेंडू. चेंडू टटवला. एक्स्ट्रा कव्हरचा रिझनला दीपक कव्हरवर येतो. सुंदर दीपेचा कव्हर गुड फील्ड इथे पाहायला बघायला मिळते. आणि बघता 2 धावा पूर्ण होतात. गुड फिल्डिंग. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना पाहिल्या दीपेशला. कव्हरवरनं डायरेक्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन आलं. सुरसावलं. शेवटच्या क्षणापर्यंत बघत राहिलं आणि हाताने चेंडू आतमध्ये धाडला. आणि इथे षटक सोबत 3 आणि 3 षटकाच्या 16 नंतर फलका धावसंख्या लागला ती म्हणजे 28. एका विकेटच्या नुकसानावर चेस करायचे 74 धावा. ओके चला चिन्मयला बघतात. चेंडू टटवला. स्क्वेअर लेगच्या रिझनला चौकार की पाहायला मिळतो. डिक्लेअर झोनला आणि इथे बाकी चेंडू जातोय. 4 धावा. खणखणीत चौकार. खेळ करताना रुपेश, निशांत आणि विपुल हे 3 एक जुने खेळाडू सोडले सगळे यंगस्टर तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडू टटवला. सगळे जातो हातामध्ये मिड विकेटच्या. ओ हो इथे बाकी कॅच पकडून स्वतः कोल म्हणले गेले.
आजपर्यंत फुटबॉलच्या इतिहासामध्ये चेंडू घेताना मैदानामध्ये कोसळताना खेळाडू पाहिलेत, पण क्रिकेटच्या इतिहासामध्ये कॅच घेताना सरोवराच्या मैदानावर हा खेळाडू कोसळला जातो. त्या खेळाडूचं नाव आहे दिव्यांशू. आज सकाळपासून चेंडू त्याच्या पाठीमागे लागलाय. दोन धावा आहेत कारण चेंडू मध्ये पडलाय. चेंडू फसलाय, झेलच्या जाता इथे कॉटन बोर्डचा चान्स आणि मोठा झटका. ज्या खेळाडूची गरज होती विकेट घेण्याची तो गडी जाळ्यामध्ये फसवणे बाद होते. तो बाकी शुभम नावाचा खेळाडू कॉटन बोर्ड दीपेश. चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहिली. यावेळेला बाकी गोलंदाजी महाग होती आजच्या सामन्यात, कारण 74 धावा विजयाचं टार्गेट केलंय. पण एक प्रदीर्घ अनुभव ज्याच्या पाठीशी असा मधल्या फळीचा तडाख्याबंद फलंदाज म्हणून ज्याने जेव्हा जेव्हा गरज पडलाय तेव्हा आपल्या संघाला चांगली फलंदाजी करताना पाहिलाय तो रुपेश नावाचा फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येतो. भाई साहब जरा थोड़ी सी बाजू हटेंगे आप. आपको बिरयानी मिलते है, आपको क्राइम सोडा मिलता है, आपको थम्सअप मिलता है, काफ़ी सारी गेंद में आप जमा करके रखते हैं घरों में. क्या क्या और चाहिए आपको. सरावली जैसा गांव जिंदगी में कभी आपको मिलेगा नहीं. अरे उसके जैसा मग पूर्ण महिनाभर आहे. चला पुन्हा दीपेश नावाचा गोलंदाज आपण बघत आहात. 14 धावाची आकर्षक खेळी तुम्हाला शुभमकडनं बघायला मिळाली. पुन्हा दीपेश राईट अबोर्डकडे मारा करतोय. ओ इथे बघा चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच दोन्ही हात बाहेर करून खुणावतात की दिस इज अ वाईट बॉल. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या 35. 74 धावा तुम्हाला 8 षटकामध्ये करायचे आहेत. 2 चेंडू वापरले जातात. सुरुवातीचा पॉवर प्ले आणि 5वं आणि 6वं षटक हे तुमच्यावर आहे की तुम्हाला केव्हा पॉवर प्ले घ्यायचं. हलक्यापणे केलाय. वेल बॅटिंग चांगल्या पद्धतीने रोटेट केलं. बॅकफुटला गेल्यानंतर चेंडूला असं पूर्वीच्या काळामध्ये कलाई मोड से मोड द्या, तेव्हा कलाई हा शब्द हिंदीमधला काही लोकांना कळायचं नाही आणि विचारायचं कलाई कुठे आहे. नंतर लोकांना कळलं गेलं की हा मनगटे शॉट बघायला मिळाला जिथे मोहम्मद अझरुद्दीन नावाचा पहिला खेळ आपण बघितला. त्याने अशा धावा काढल्या. त्यानंतर बाकी ऑस्ट्रेलियाला तंग केलं त्या कलाईच्या मोडने व्हीव्हीएस लक्ष्मण. आणि ती भागीदारी कोण विसरू शकतोय द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची. मोठा फटका खेळले. चेंडू हवेमध्ये परंतु भूषण तिथं पोहोचू शकेल का हा विचार होता. आणि इथे बाकी या खेळाडूचं मनापासून कौतुक करेल. जिथे झेल सोडला आपण त्यांना कळलं की भूषण दादा वजनाने वजनदार आहात. चेंडू सुटला की बॅकफुटला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रदीर्घ अनुभव या मिड विकेटच्या खेळाडूचा ज्याने अब्सोल्युटली गुड फिल्डिंग केलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि धावसंख्या फलकावर लागल्या जातात त्या 38. अतिशय मोठी लढत रंगतदार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अजून देखील सामना बॅलन्सिंग अवस्थेत आहे कारण 38 धावा 4थं षटक मार्गस्थ आहे. आणि गेल्या वर्षी फ्लाइंग कॅच तुम्हाला बघायला मिळतो भूषणच्या हातातून. दिव्यांशकडनं बॅकफुटला गेला आहे. चांगला कट केला. हो काय सुंदर कट बघायला मिळते. गुंडप्पा विश्वनाथ आणि अँडी रॉबर्ट्सची बॉलिंग कशी कट करायचा ते चित्र आज 1983-84 बघायला मिळते. गुड बॅटिंग क्लास हा दर्जा तुम्हाला बघायला मिळतोय. आणि धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होते 42. 42 धावा.
बघायला मिळतोय. 4 षटकांनी धावसंख्या झाली ती 42 धावा. पुन्हा अक्षय. इथे एकच धाव बघायला मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये जाते धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या 43. अजून 31 धावाची आवश्यकता विजयासाठी. 23 चेंडू आणि 31 धावा. यातील विजेता संघ हा पहिला संघ सुपर 8 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल जो रविवारी सकाळी पहिला सामना ते नंतर सांगू आम्ही. सुंदर ग्लान्स केलाय. पायावरचा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने ग्लान्स केला जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे फील्ड करेपर्यंत 1 धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आणि धावसंख्या 1 वाढते. अतिशय मोठी रंगतदार स्पर्धा आपण बघत आहात. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावडी आयोजित निलेश स्मृती चषक. इथे बाकी चांगला फुटवर्क तुम्हाला बघायला मिळतोय. एक दर्जेदार फलंदाज ज्याने आतापर्यंत पाहिल्या अनेक मैदानं गाजवलीत आणि आज सकाळच्या सत्रामध्ये फसलेल्या इनिंगला आपल्या रूपाने चांगली बॅटिंग करून दिली. हा रुपेश नावाचा एक्सपिरियन्स खेळाडू आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो नुसताच ओपनिंग आलेला सागर नावाचा अपकमिंग यंग टॅलेंट जे तुम्हाला बेटेगावच्या संघाकडे नवोदित खेळाडू पाहायला मिळतात. ओहो रायसिंग डिलेवाले गुड पेस. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. जणू काही विजेचा कडकडार आणि उसळणाऱ्या पावसाच्या धबधब्यामध्ये जन्म घेतला तशा पलीचे गोलंदाज. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाट्यातला. प्रत्येक चेंडू वेगळ्या भात्यातला. पुन्हा एकदा ओहो आता बाकी कम्प्लीट यॉर्करला चेंडू बघायला मिळतो. गुड बॉलिंग. अक्षरशः खोदून खोटावं लागलं. काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. जिथे गरज असते आस्किंग रेट कमी करण्याचं, जिथे गरज असते धावसंख्या मंदावण्याचा आणि तशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. चला डॅट्स ऑल. दोन्ही पंच येत नसतील तर आपण ऑन करा गेम. पंच काय घेतलंय? थर्ड अंपायर. ओके
आपण डिसिजन जागेवर जाऊन द्या. सागरने धावा काढल्यात त्या म्हणजे 12, सर्वेशने काढल्यात 13, शुभमने काढल्यात 14. तिन्ही फलंदाजी धावा आपला उपयोग काढल्यात. आता रुपेशसाठी मैदानामध्ये जोडी दाखवायचं बघूया. बंटी कुंभार यांचा उत्कृष्ट कॅमेरामॅन, काय सुंदर क्षणचित्र टिपणीत चेंडू आणि फळीचं जे अंतर त्यांनी दाखवलं, ॲब्सोल्युटली गुड कॅमेरावर, सातत्यपूर्ण पाटील नेटवर्क, सातत्यपूर्ण तुम्हाला बघत आमच्या ओम साई बरोबर मध्ये मध्ये तो विश्व स्पोर्ट्स नेटवर्कला जात आहेत आणि सातत्यपूर्ण चांगली कॅमेरामॅन करत असताना हा डिसिजन त्याच्या माध्यमातून बघायला 45 धावा फलकावर लागल्या गेल्यात. हा यस तिकडे देखील त्याला बोलवलं जातं 70-70ला. पण माझ्या भागातल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की आपल्या भागातल्या लोकांना मोठं करा, आपल्या लोकांना देखील कामं देत जा. एक आमचा अनुराग कमाराचा हा देखील चांगली कॅमेरामॅन करतोय. चेंडू टटवला, उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. आल्याला सर चेंडू जातो दीपेशच्या हातामध्ये. काय सुंदर क्षेत्ररक्षण डिफेन्सकडनं बघायला मिळतं. धावसंख्या 1ने वाढलं जातो. आपलं खातं खोललं अभिजित या खेळाडूने आणि धावसंख्या 1ने वाढून गुड बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी अक्षयकडनं बघायला मिळते. या षटकात फक्त धावा दिल्यात 4 धावा दिल्यात आणि आता बाकी तुम्हाला हवा आहे तो 18 चेंडू आणि 28 धावा. हा 46. आता बाकी तुम्ही तो पॉवर प्ले यूज करू शकता. 5व्या षटकात घेतला नव्हता, 6व्या षटकात कंपल्सरी घ्यावं लागेल. आता बॅटिंग पॉवर प्ले कंपल्सरी तुम्हाला 6व्या षटकात घ्यावं लागेल. यस, आता म्हणजे कोणत्याही संघाने बॅटिंग पॉवर प्ले स्वतःने घेतलेला नाहीये, कंपल्सरी तुम्हाला घ्यावं लागेल. आणि आता बाकी 18 चेंडू आणि 28 धावा. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की बेटेगावचा संघ आणि सरावलीचा संघ जिथे नवोदित खेळाडू खूप आता बघायला मिळत आहेत. आमचे मिथिलेश ठाकुर है, रात भर आप संभालते इस ग्राउंड को, पूरा टेरेस से देखते हैं कौन आता है क्या करता है. क्राइम बैच का आदमी चुना गया है आपको. सीबीआई फ्रॉम ग्राउंड. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आणि पहिलं षटक हाताळतो अंकेश नावाचा गोलंदाज. फलकाचा विचार केला 74 धावा विजय सेट करायचे, 45 धावा. फील्ड सेटलमेंट तुम्हाला बघायला, पॉईंट बघायला मिळते, गली बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते. पॉवर प्ले आहे त्याच्यामुळे आता 3च खेळाडू बाहेर, एक डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते आणि मिड विकेट बघायला मिळते. हे तुम्हाला 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर काढून बॅटिंग पॉवर प्ले 6वं षटक आहे. आणि आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अंकेश नावाचा. काय सुंदर फलंदाजी सजवली गेली. सलामीचा फलंदाज सागर, सलामीचा फलंदाज सर्वेश, वनडाऊनला जो आला शुभम ज्याने 14 धावा काढल्यात. आणि आता बाकी एक अभिजित हा देखील चांगला फलंदाज बघायला मिळतो. आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे डिक्लेअर वंडी घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोनमध्ये जातो. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या पोहोचते ती 47 धावा. एक मोठी मानांकित स्पर्धा, गतवर्षी या स्पर्धेला मानांकन दिलं गेलं होतं. प्रत्येक सामना 6 षटकाचा खेळला गेला. आतापर्यंत झाले 2024 मध्ये असे कोणतेच सामने झाले नव्हते जे 6 षटकाचे सामने बघायला मिळाले. आणि विजेता संघ होता गतवर्षी निलेश फायटर संघ. सालवड संघाने खूप चांगला खेळ केला. शेवटच्या चेंडूवर 4 धावा असताना षटकार मारला धनंजय आणि सामना तिकडे बाकी सालवड संघ पराभूत झाले. बॅकफुटला गेला आहे. काय चांगल्या पद्धतीने कंट्रोल स्ट्रोक खेळला. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का, दरम्यान हातातून चेंडू सुटला आणि फक्त हाताची बोटं लागली गेली. काय बघायला मिळतंय म्हणजे जशा पद्धतीने बर्फाचा गोळा तोंडात टाकावा आणि तो गोळा फुटावा तशा पद्धतीचे चित्र इथे बघायला मिळालंय. गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुंदर क्रिकेट बघायला मिळालं. एक्सलंट क्षेत्ररक्षण, गुड फील्ड वर आणि आउटफील्ड ज्याप्रमाणे सजवली गेलाय त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पुन्हा एकदा आपल्या षटकातला सुटला चेंडू रायझिंग डिलिव्हरी बॅकफुटला गेला आहे. चेंडू पंच केलाय सरळ जातो पॉइंटच्या रिझल्टला. 6 धावा खणखणीत षटकार रुपेशच्या बॅटून अभिजितच्या बॅटून पाहायला मिळतोय.
मजबूत खांद्याचा खेळाडू. तुम्हाला म्हटलं नाही की हा खेळाडूकडे अपेक्षा बघायला, कारण नुकतंच मी लाख मोलाची स्पर्धा बेटेगावमध्ये समालोचन केलं. तिथे हे खेळाडू मला खेळताना चांगले बघायला मिळाले. मोक्याच्या क्षणी धावा काढताना बघायला मिळाल्यात. आणि धावसंख्या 6 निवडून धावसंख्या होती ती 54. 54 धावा या फलकावर लागल्या जातात. गुड 50 बघायला मिळते. आणि यातून जो संघ विजय होईल तो पहिला सुपर 8 मधला संघ बघायला मिळतो. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज बॅकफुटला गेला, चांगला पंच तुम्हाला बघायला मिळाला. काय बॅटिंग बघायला मिळते. हवेच्या विरुद्ध खेळताना जेव्हा आपण त्यांच्या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस जेव्हा मिळतो 5 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत खेळतायत. काय त्यांनी देखील सुंदर मैदान साकारलं बेटेगावचं. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू पूल केला आहे, सरळ जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते. एकच धाव, गुड थ्रो, धावबाचा चान्स मिळेल का? आणि इथे बाकी गाडी बाद. गरज नव्हती, रुपेशा खेळाडूला बाद केलाय. गरज नव्हती धाव संघाची. चांगला पिकअप अँड थ्रो केला. कोचिंगचं काम करता. भावेजी धन्यवाद, तुम्ही आल्यामुळे हे सर्व आम्हाला चित्र बघायला मिळतात की काय. काय गुड बॅटिंग, खरोखरच कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने ओल्ड इज गोल्ड, जुने ते सोनं बघायला मिळते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, 3 महेश्वर एकत्र खेळतात आणि बाकी 8 खेळाडू हे नवोदित घेताना आपण पाहतात. काय सुंदर क्षेत्ररक्षण. 14 चेंडू 19 धावाची आवश्यकता. रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आता बाकी दोघे सख्खे भाऊ बघायला मिळतात. एक मोठा एक लहान. हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या आपण जोडी, मार्को स्टिवा ही जोडी 72 भावंडामध्ये खूप मोठी गाजली. ग्रेग चॅपल, इयन चॅपल बघितले, मोहिंद अंबर, इरफान पठाण, युसुफ पठाण, अशा अनेक जोडगोळी तुम्हाला मैदानाच्या मध्ये आतमध्ये सांगायला बघाल. पवनसूत 9वीचा विचार केला तुम्हाला उमाकांत आणि उत्तम हे 2 खेळाडू बघायला मिळायचे. ही जोडगोळी आपण टेनिस क्रिकेटमध्ये कोणाला विश्वास शकत नाही. उमा घरात काय क्रिकेट बॅटिंग करायचे. पुन्हा आपल्या शकाला पुढचा चेंडू. आहा, पुन्हा उत्कृष्ट दर्जाचा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. बागेमध्ये जाई जुई मोगरा लागावा आणि एखाद गुलाबाचं फुल बघितलं की कशा पद्धतीनं फुलं आपण आकर्षित करावं अशा पद्धतीचे मनमोहक फलंदाजी बघायला मिळते. माणूस 1 मारू शकतो, 2 मारू शकतो, पण 3 ऑफडोर बघायला मिळतो. तेव्हा ऑफसाईडचा फलंदाजा बघायला मिळतो. गुड बॅटिंग, मनापासून कौतुक करेल ह्या खेळाडूचा. आणि फलका धावसंख्या लागली जाते ती 59 धावा. 13 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. काय सुपर बॅटिंग तुम्हाला बेटेगावच्या संघाकडनं बघायला मिळते. चेंडू टटवलाय, सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 6 धावा. काय बॅटिंग बघायला मिळते अभिजित कडनं. बारा चेंडू आणि तुम्हाला बघायला मिळेल 9 धावाची आवश्यकता. का सुंदर बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. 1-2 षटकार, 1 चौकार, 10, 16, 17, 18 धावावर खेळतो. आणि एका साईडला तुम्ही बघितलात आता बाकी मोठा भाऊ त्याची साथ देताना. 12 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. पालघर जिल्ह्यामध्ये मी तर म्हणेल की पहिल्यांदा 8 षटकाचे सामने बघायला मिळतात. 2 चेंडू वापरण्याची आणि बॅटिंग पॉवर प्ले वापरण्याची वेगळी बघायला मिळते. सरावली संघाचं नेहमीच दरवर्षी वेगळं काहीतरी चैतन्य बघायला मिळते आणि म्हणून तो आयोजनाचा दर्जा इकडे बघायला मिळतो. आणि आता जी मॅच होणार आहे एका साईडला दांडी आपण बघणार आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो आलेवर. दोन्ही संघ हातातल्या मॅच हरले. पण ज्या पद्धतीने धीरज तुम्ही नवोदित खेळाडूंना घडवतात त्यावर तुमचं कौतुक करायला पाहिजे. एकमेव तुम्ही दांडीचे खेळाडू बघायला मिळतात की नवोदित त्यांना चान्स देतात. अफुटली गुड क्रिकेट. खऱ्या अर्थात आपण सर्वात पहिलं आपण आर के ट्रॉफीला पालघरचं नाव बघितलं. नंतर तुम्ही आमच्या दांडीचं नाव सुप्रीमध्ये पाहिलं. असे 2 मोठ्या घडीचे खेळाडू. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू हलक्या बॅटने खेळला. गुड सेन्सिबल क्रिकेट मारायला पाहिजे. इथे बघायला पाहिजे आता बाकी मला अक्कल हुशारीपेक्षा युक्ती धावा कशा करता येईल, लवकर मॅच कसा फिनिश करता येईल. कारण मॅचवर पूर्णतः 90% जो वोटेज आपण घेतलं मतदानाचं तो सामना गेला बेटेगाव संघाकडे. काय त्याने देखील मैदान सुंदर बनवलं, जेवढं कौतुक करायला पाहिजे.
ह्या मैदानासाठी देखील रणसंग्राम केला गावकऱ्यांच्या एका जुटीने. हे मैदान यायला खरंच MIDCचा डाव हा घेण्यात होता, पण गावकऱ्यांची एकजुटी बघितली आणि म्हणूनच ते हे मैदान तुम्हाला बघायला मिळते. सुसज्ज 50 दशलक्ष लिटर ही टाकी तुम्हाला बघायला मिळते. खूप मोठं कार्य या क्षेत्रात बाकी तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा दीपेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू टटवला आहे, सरळ जातो मिडॉनच्या रिझनला, एक धाव बघायला मिळते. बघा सुंदर क्षेत्र थ्रो बघायला मिळते. गुड थ्रो, खरोखर कौशल्य पडायला पाहिजे, पिकअप थ्रो करायचं हे तुम्हाला बघायला मिळते. ह्या बाबतीत आम्ही जे नाव घ्यायला तर पवनसूत नवली संघाचा प्रफुल्ल हा एक खेळाडू बाउंड्री फिल्डिंग करायचा, गुड फिल्डिंग करायचा. दांडी संघाकडनं आम्ही सुरुवातीच्याकडे निलेश नावाचा खेळाडू बघितलाय, त्याच्याकडे देखील असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. असे अनेक तारे ह्या पृथ्वीतलावर आम्ही पाहिलेत. गुड बॅटिंग सिन्सिअर क्रिकेट बघायला मिळते, कारण इथे खूप गडी शिल्लक आहेत, धावा कमी आहेत. धावसंख्या 1 वर धावसंख्या होती ती 68, म्हणजे 6 धावाची आवश्यकता विजयासाठी. पहिला सुपर 8 मधला संघ आजच्या दिवसातला बघायला मिळेल तो बेटेगाव किंवा सरावली. पुन्हा एकदा दीपेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू. अभिजित गुड बॅटिंग फॉर्म, काय क्लास फलंदाजी बघायला मिळाला. ऑफ साईडचा चेंडू, यावेळेला प्रॉपर टायमिंग होत नाही, पण दीपेशकडे एक व्हरायटीज बघायला मिळते. दीपेशचे चेंडू लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आणि नंतर ते गतिमान कमी वेगाने चेंडू टाकण्याचं बघायला मिळतो. इथे बाकी धावसंख्या 1 निवडल्या, धावसंख्या होती ती 69. अजून देखील 5 धावाची आवश्यकता. काय सुंदर फलंदाजी आपल्या अभिजितकडनं बघायला मिळेल. तेवढी सर्व फलंदाजांनी प्रत्येक फलंदाजाने चांगलं काम केलंय. सागर 12, सर्वेश 13, शुभम 14, रुपेश लवकर बाद झाला धावबाद, पण त्यानंतर त्याची भरपाई अभिजितने भरून काढली की माझ्या चुकीमुळे आऊट झालाय, मला मोठी जबाबदारी करायची, पूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर घ्यायची आहे आणि चांगली फलंदाजी बघितली. ठरवून खेळले होते की फक्त मला प्लेसमेंट करायचे, चेंडू ड्राईव्ह करायचे, चेंडू वेगाने टाकला गेला, बॅट आणि त्याचा कॉन्टॅक्ट झाला आणि इथे बाकी यशच्या उद्ध्वस्त होत आहेत. अजून देखील सामना रंगतदार लढतीमध्ये आहे, कारण गोलंदाजामध्ये क्षमता आहे आणि ह्या संघामध्ये देखील शेवटचा चेंडूवर लढण्याची ताकद तुम्हाला बघायला मिळते. सुसज्ज असे बॅनर आमचे जे सगळे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे तुम्हाला बॅनर्स बघायला मिळतात. इकडे देखील आमचे मोठमोठे बॅनर्स बघायला मिळतात. उद्याच्या दिवसापासून आमच्यापर्यंत ही लिस्ट आली की सर्व आमच्या डोनरची नावं आम्ही वाचून दाखवणार, पण निश्चित ज्या पद्धतीने स्पर्धेचं उद्घाटन आमच्या ज्यांनी सतत 5 वर्ष एकमेव सदस्य होते जिल्हा परिषदेचे, ज्यांनी खुर्ची सभापती म्हणून जे पद भूषवलं आदरणीय अशोकजी वडे यांच्याकडनं आणि आमचे अनेक मान्यवर होते जुने जाती क्रिकेट यांच्याकडे स्पर्धेचं उद्घाटन केलं गेलं. स्पर्धेचा पहिला सामना सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं, ते म्हणजे दांडी विरुद्ध बेटेगाव बघितलं. शेवटच्या षणामध्ये 2 धावाची आवश्यकता, विपुलच्या बॅटरीने षटकार आला आणि तो पहिला सामना अटी झाल्यानंतर आता बघायला मिळतो. आता फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो विशाल, ही जे इन्फॉर्म बॅट्समन, याच्याकडनं देखील धावा होताना आपण स्पर्धेत पाहिलाय. बेटेगावच्या स्पर्धेमध्ये या विशालने देखील धावा केल्यात. मी म्हटलं ना की 8 फलंदाज बेटेगाव संघाकडे आहेत जे नेहमी 70 ते 75 धावा चेस करण्याचं काम तुम्हाला बघायला मिळत आहे. दोन्ही संघ मोठे मातब्बर. बघूया पशा पहिले गोलंदाजी करतो. आता मी त्या धावसंख्या लागली ती 69, 5 धावाची आवश्यकता. हलक्या वेळी चेंडू काढला, त्याच्या हातावर चेंडू काढला आणि खेळ पाहायला मिळेल का? दरम्यान नाही. धावसंख्या 1 निवड, धावसंख्या होते 70 धावा या फलकावर लागल्या जातात. 4 धावाची आवश्यकता, 6 चेंडू आणि 4 धावा. माझ्या इतिहासामध्ये 6 चेंडू 4 धावा 3 वेळा झालेल्या नाहीयेत. एकदा होता आमचा सुरेश कंचाडकर, ज्याने एकदा होता आमचा किशोर आणि एकदा होता काना भरवाड. तिने लेफ्ट आर्म लेग गोलंदाज होते. काय इमारत चेंडूमध्ये गोलक फिरवायची, 2-2 स्लिप लावून ती गोलंदाजी करायची. काय अनेक नामवंत क्रिकेटपटू आम्हाला पालघर तालुक्याने दिले. तो उछली, दांडी, उनबाट, त्यानंतर बाकी पवनसूत नवली, सातपाटी, शिरगाव, वडराई, माहीम असे असंख्य, सरावली, बेटेगाव, पास्तळ. काय नाश्त्याचा उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. गुड फील्डिंग अँड गुड थ्रो, व्हॉट अ क्लास. काय सुंदर फील्ड सक्सेशन बघायला मिळते. बघा ही जिद्द असायला पाहिजे. रणांगणावर जिंकण्याची आणि क्षमता पाळण्याची काम तुम्हाला बघायला मिळते. आणि म्हणूनच तर म्हणतात ना कुणबी समाजाचं वर्चस्व पाका आहे. कबड्डी म्हणा, ॲथलेट म्हणा, अशा पद्धतीच्या खेळामध्ये याच्यापूर्वी 4 चेंडू आणि 5 चेंडू आणि आता 3 धावा. पुन्हा आतेच चेंडू टटवलाय, सरळ हवेमध्ये झेल होतं की 6 बघायला मिळते. आणि अशा पद्धतीने बेटेगाव संघ हा पहिला संघ आम्हाला बघायला मिळतोय या फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित निलेश मूर्ती चषकामध्ये पहिला सुपर 8 मला संघ बघायला मिळतो. वेल प्लेड. अभिजितचं मनापासून मी कौतुक करेन. आणि पुढच्या रविवारी तुम्ही जेव्हा येणार त्या दिवशी संपूर्ण सेमीफायनलचा नाश्त्याचा खर्च आमचे पप्पू भाई तुमचा करणार आहे. बेटेगाव संघाचा सर्व नाश्त्याचा खर्च आमचे पप्पू भाई करणार आहे. हे तुम्हाला अगोदर घोषित करतोय.
सर शेक हँड करा, सरावली संघ शेक हँड करा, प्रत्येक संघाशी यस हे तालमंत्र तुम्हाला बघायला मिळालं पाहिजे. पण निशान एखादा डिसिजन दिला तर आपण कृपया मैदानामध्ये येऊ नका, कारण युट्यूबवर जेव्हा मॅच बघतो तेव्हा दिसतात ते चुकीचं दिसते. तुम्ही बाहेरून एकाला पाठवा आणि सर हे बरोबर आहे कसं बघायला मिळतात. खेळाडून आपण बक्षीस देऊया.